मित्रांनो, अंबरनाथ हे नाव तुम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकत आलात. बरीच बैल गेली ह्या दावणीला, चांगली चांगली मोठी मोठी बैल. राजा असेल अंबरनाथचा, पैलवान असेल. आता जागा चालवतोय बादल. शरीर बघितले तर बैल बारक्या मापाचा, पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपच्या बैलांच्या सोबत पळालाय आणि एक एक नंबरची मैदानं चांगली त्याने केलेली आहेत. काय त्याच्या पळाच्या जीव आहे ना. अंबरनाथचं नाव तर पहिल्यापासून आहे, पण त्याने ती नाव आहे ना टिकवून ठेवायचं काम ठेवलंय. हो, त्या राजाच्या मागे आता तिची खुर्ची चालवले आता त्या बैलांनी. आता कंटिन्यू बैल गुलालात आहे सध्या. आता असं बी ह्या क्षेत्रात होते की एक बैल झाला की लवकर बैल तयार होत नाही. आपल्याकडे एक बैल कमी होत आला की दुसरा लगेच तयार असतो. काय कारण? आपल्या दावणीला आजपर्यंत कधी असा एक बैल पाळ नाही. एक बैल पाळ तर दुसरा बैल पळतोय, तो नाही पाळ तर तिसरा पळतोय. असं कंटिन्यू 2-3 बैल आपल्या दावणीला पळते तीच. कारण पहिल्यापासूनच आतापर्यंत पहिल्या पिढीपासूनच संयम आहे आमच्या घरात. मग ते सगळ्यांनी माहितच आहे. कुठं उत्तमात नाही लागली गाडी तर कुठं असं हुरळून गेलं नाही कोण आमच्यातलं. त्यामुळं आणि दुसऱ्याच्या बैलावर कधी आम्ही वाईट चितलं नाही. आपला बैल तो दुसऱ्याचा पण बैल आपलाच आम्ही मानला. त्यामुळं आपल्या दावणीला आजपर्यंत काय कुठल्या बैलांना कमी नाही पडून दिलं. पहिल्या बैलांच्या गत कंटिन्यू चालूच ठेवले आपल्या आत्ताच्या पण बैलांनी. आता ह्या क्षेत्रात आहे ना वर्चस्व ठेवण्यासाठी बरीच लोक झटत असतात मित्रांनो. बऱ्याच गोष्टी करत असतात, वायदी देत असतात किंवा चांगले पैरे करण्याचा प्रयत्न करत असतात. आता वर्चस्व ठेवायचं म्हणल्यावर बरेच प्रयत्न असतात. तुम्ही काय काय केले? आपण काय काय म्हणजे बैलाला कधी कमी नाही पडलो न त्याला कमी नाही पडल्यामुळे बैल आपल्याला कधी कमी नाही पडला. आणि वाईचा विषय तर सगळ्या ह्या क्षेत्रात माहिती आहे. आपण आजपर्यंत कुणाचा रुपया घेतला नाही, आजपर्यंत कुणाला रुपया दिला नाही. कारण ह्या क्षेत्रात सगळ्यांनीच माहिती आहे आपण कुणाला दिलं पण नाही आणि कुणाचं घेतलं पण नाही आजपर्यंत. पण आता बैल चर्चेत आणायचं म्हणल्यावर वायदी द्यायला लागते की सगळीकडे ही चाललंय. वायदी द्यायला लागते बरोबर आहे, पण आपला स्टार्टच चालू झाला होता गुलालात ना, त्यामुळे सहजासहजी कुणाला आम्ही वायदी दिलीच नाही. आणि पैर पण झालं, बैल कंटिन्यू गुलालात राहिल्यामुळे वरलं पैर झालं बिना वायदी देता. कारण मोठ्या बैलांना सुद्धा बैल कधी नाही कमी पडला आजपर्यंत. त्यामुळे वरलं सगळं पैर होत गेलं. ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य जाणवलं प्रेक्षकांना असेल किंवा मला पण वैयक्तिक, की ज्या वेळेस टॉपचा सेमी किंवा टॉपचा गट असतो त्यावेळेस बैलाची गती डबल होती. कारण आता सांगायचं म्हटलं तर ते पण बैल आहेत, आपला पण बैल आहे. पण कधी मालकाच्या बैलांना मान नाही खालून दिली आजपर्यंत. जिथं ईर्षेचा विषय आहे तिथं बैलांना करून दाखवलं आजपर्यंत. कधी मान नाही बैलांना खाली घालून दिली आम्हाला. आता या गोष्टी घडतात ज्यावेळेस असं घडत असतं, होत्याचं नव्हतं होत असतं, त्यावेळेस त्याकडे बघितल्यावर काय वाटतं? हे क्षेत्र असं आहे की हार पण झाली पाहिजे, त्याशिवाय या क्षेत्रात मजा नाही. सारखी जीत राहून एक ती बरोबर वाटत नाही. हार झाल्याशिवाय पुढल्या ट्रेनिंगचं त्याचा आपल्याला पण काही अंदाज लागत नाही. एकदा हार झाली कसं परत आणि जास्त मन बसतं ना बैला. त्यामुळे हार ही या क्षेत्रात झालीच पाहिजे. त्याशिवाय मालकाला पण कळत नाही बैलाला कुठं आपण कमी पडलो, किंवा बैल आपल्याला काय सुचवून देतो हारलो की बाबा तुम्ही इथं कमी पडलाय तिथं कमी पडलाय. त्यामुळे हार पाहिजे या क्षेत्रात. किती वेळा तरी अंदाजे हार झाली असं? हार झाली तशी बरीच. आता कंटिन्यू एक 2 ते 3 मैदानात झाली हार. ते पण जरा पायऱ्यामुळे चुकी, इकडे तिकडे जरा कंटिन्यू बैल जरा गॅप न दिल्यामुळं झाली थोडीफार गलती. मित्रांनो, प्रश्न असा का विचारला मी, हार का झाली किंवा किती वेळा झाली? यश बरंच बघितलंय त्या बादलला आणि त्यांच्या मालकाने पण. मग यश बघितल्यानंतर वेगळं वातावरण आणि हार झाल्यानंतर पुन्हा त्याच ताकदीनं आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी काय काय प्रयत्न असतात? हार बैलांना दिले उलट आम्हाला आनंद झाला की बाबा हार बैलांना दिले आनंद झाला. का तर बैलाला कंटिन्यू पुढे आम्हाला काय करायचं काय नाही ते बैलांना सुचवून दिलं ना. बाबा आम्ही इथं कमी पडलो, तुम्ही कमी पडल्यामुळं आम्ही आमची हार झाली असं बैलांना सुचवून दिलं ना आम्हाला. की बाबा व्यायाम असो, पवनी असो, खाद्य असो, काय ते ठराविक असेल ते तिचं कमी पडलं म्हणून बैलांना कुठेतरी आपल्याला हार दिली. त्यामुळे पुढलं आपल्याला जाणवून दिलं बैलांना हार झाल्यावर की बाबा तुम्ही इथं मला व्यायाम दिला नाही, असं नाही तसं नाही, ते बैलांना सुचवून दिलं आपल्याला. त्यामुळं हार हे झाल्यामुळं आम्हाला कळलं पुढचं की बाबा बैलाला आपण इथं कमी पडलो, पैऱ्यात चुकी झाली, अशी ड्रायव्हर कंड चुकी झाली, अशी ठराविक कळून दिलं बैलांना आम्हाला.
त्यामुळं हार झाली थोड्याफार मैदानात, आता कंटिन्यू 2 मैदानात. आता ज्यावेळेस अटीतटीची लढत असते त्यावेळेस त्याचं वैशिष्ट्य वेगळं काय जाणवतं? वैशिष्ट्य तसा अटीतटी जिथं लढत झाली तिथं बैल बाहेर न आला आमचा, आणि जेवढा बैल आमचा बाहेर न आला पब्लिककडे तेवढ्या वेळा आम्हाला ड्रायव्हरनं सुद्धा ना आमच्या सगळ्या मागणं सगळ्यांनी सांगितलं जेव्हा बैल बाहेर नेईल तेव्हाच फक्त गती बैलाची बघायची, पब्लिककडे येईल. आणि आम्ही आता तुम्ही बघताय बाहेरले चिट्टे घेऊन आम्ही गाडी आणतोय, कारण आमचा बैल बाहेरनं ठाम लागला दुखांदी, त्यामुळे आम्हाला टेन्शनच नाही. गाडीमधनं येऊ दे कडे येऊ दे, जिथं अटीतटीची लढत आहे तिथं बैल आजपर्यंत कुणाला कमीच नाही पडला. कसला पण टॉपचा बैल घातला तर कमी नाही पडला आजपर्यंत बैल. जिथं लढत आहे तिथं बैलांना लढत दिलीच. आता टॉप 10 मध्ये बादलचं नाव येत, काय वाटतं? आम्हाला पहिला वाटत होतं आयला ह्या पायऱ्यात आपण पळायचं त्या पायऱ्यात, आणि ते आमचं आज बैलांचं स्वप्न पूर्ण करून दिले की सगळ्या वरल्या पायऱ्यात बैल पळाला आजपर्यंत सगळ्या. आता दावणीला किती बैल आहेत? 7 बैल आहेत आता दावणीला आपले. मित्रांनो 7 बैल आहेत ती, त्यातला बादल चर्चेत आहे. म्हणजे बैल पण एवढी सांभाळायला लागते, त्यावेळेस कुठेतरी एक बैल नाव ठेवतोय. हो, आता ह्यो बैल ह्याच्या माग आता पहिलवान चालू होईल, आता झालाय क्लिअर मैदानात काढायचे, ह्याच्यात आलाय बैल, आता करेल ह्याच्या माग परत नाव चालू तेव्हा. पहिल्यागत बैल आता पळेल अपेक्षा आहे, पण पळेल तेव्हा अपेक्षा ठेवली तसं बैल करतोच, कारण 2 वेळा तसं झालं आम्ही अपेक्षा ठेवली आणि तिथं बैलाने 1 नंबर करून धावला. मालकाचं मन त्याला कळतंय. आता तुमचा खानदानी नाद आहे, जुन्या गोष्टी पण तुम्ही भाऊंच्या कुठनं बऱ्याच ऐकल्या असतील, आणि आत्ताच्या यात बदल काय जाणवला का जुन्यात आणि आत्ताच्यात? जुन्यात पहिला माणसाचा शब्द माणूस राखत होता, आता ह्या क्षेत्रात पैशाशिवाय काही राहिलेलं नाही. पहिला शब्द माणसं बैल देत होती, आता वायदी दिल्याशिवाय कोण बैल देणं झाले. आता आम्ही पण 2-3 मोठ्या बैलासनी मागितलं, त्यांनी वायदी सांगितली, आम्ही तिथं विषय स्टॉप केला, जाऊ दे म्हटलं आता काय. आणि परत तीच माणसं आता मागे लागले आपण पळूया म्हणून, कारण त्यांच्या गाडी आम्ही मारल्या ना, त्यामुळे आता तीच माणसं मागले आपण पळूया म्हणून. कारण ह्या क्षेत्रात दिवस प्रत्येकाचा येतो, त्यामुळं लय उत्मात करून चालत नाही, संयम ठेवूनच खेळायचं. प्रत्येकाचा दिवस येणार 100%. मित्रांनो बघा, जसं त्यांनी सांगितलं की संयम ठेवा, यश भेटणारच आहे, आणि बादल असाच जाईल की ते यश त्यांना देईल, हीच आपण शुभेच्छा करूया. धन्यवाद.